राज्यसभेच्या खासदार सुनेत्रा पवार या राज्यसभेवरती नियुक्त झाल्यानंतर प्रथमच बारामतीमध्ये सहयोग सोसायटी निवासस्थानी दाखल झाल्या। त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांना आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे। राज्यसभेवर निवड झाल्यानंतर मी पहिल्यांदाच बारामतीत आले। मला माझ्या बारामती लोकसभा मतदारसंघातील सगळ्याच मतदारांचे जनतेचे आभार मानायचे होते। त्यानिमित्ताने मला त्यांना भेटायचं होतं। यासाठी मी आज या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वांना भेटून मला आनंद झाला। त्यांच्यामुळेच आज मी इथे आहे। त्या सर्वांचे खूप आभार। सुनेत्रा पवारांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार का यावर विचारले असता याबद्दल आपल्याला काही कल्पना नसल्याचे म्हटले आहे। सुनेत्रा पवारांना विचारलं असता त्या म्हणाला, माझी आत्ताशी सुरुवात आहे। जनतेच्या ज्या काही अडचणी असतील, मागणी असतील, त्यांची सेवा करण्याची संधी मला त्यांनी दिलेली आहे। त्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे। मला जे योगदान देता येईल ते मी त्यांच्यासाठी देण्याचा प्रयत्न करीन। या ठिकाणी तुमचं स्वागत बारामतीकरांनी केलेले काय? राज्यसभेवर निवडणूक झाल्यानंतर पहिल्यांदाच मी बारामतीत खरं तर आलेले आहे। मला माझ्या बारामती मतदारसंघातील सगळ्याच मतदारांचे जनतेचे आभार मानायचे होते आणि त्यानिमित्ताने मला त्यांना भेटायचं होतं, म्हणून आज हा इथे कार्यक्रम केलेला होता आणि सगळ्यांना मला भेटून अतिशय आनंद झालेला आहे। सगळ्यांचे सर्वप्रथम खूप मनापासून आभार। त्यांच्यामुळेच मी आज इथे आहे। यापुढची वाटचाल कशा करणार आहात? कारण तुमची कॅबिनेट राज्यमंत्रीपदही वर्णी लागण्याची शक्यता आहे, त्याची चर्चा आहे। मला या संदर्भात काही कल्पना नाही। काय बोल काम यापुढचं वाटचाल कशी असणार आहे? विधानसभेची तयारी करावी लागणार। मी आत्ताची सुरुवात आहे। जनतेच्या ज्या ज्या काही गरजा, ज्या मागण्या आणि त्यांची सेवा करण्याची संधी मला त्यांनी दिलेली आहे आणि त्यांच्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याचा प्रयत्न म्हणजे माझं 100% माझं त्यांच्यासाठी जे काही योगदान देता येण्यासारखं आहे ते देण्याचा मी प्रयत्न करेन। थँक्यू।